सकाळचं हे कापा गावातील दृश्य आपण बघताय, जिल्हा मंडला. तर खूप सुंदर असे निसर्गातील दृश्य आपण बघताय. सुंदर अशा पहाडी आपण बघताय. आदिवासी बालक आश्रम कापा विकासखंड नारायणगंज जिल्हा मंडला. तर हे शाळा आहे कापा येथील. तर असं हे सुंदर निसर्गाच्या सानिध्यातील हे गाव आहे. आपण जेव्हा सकाळी कापा गावातून येतोय तर पुढं लागतंय जे समराहटोला जे आपण बघताय. इथं समराहटोला प्राथमिक शाळा आहे. तर आज आपण सकाळच्या दुसऱ्या गावामध्ये समराहटोला तो आलोय आणि पुढे चालताना हा रस्ता असं बघितलं साईडला असं हे दृश्य, हे समराहटोलातील हे दृश्य आपण बघता. हे असं चाऱ्याची व्यवस्थापन या लोकांची गुराढोरांसाठी जे लागणारा चारा आहे तो अशा प्रकारे स्टॉक केलेला असतो. तर आपण बघताय हे दृश्य, आपण बघताय हे सुंदर असं ह्या आदिवासी लोकांचं हे व्यवस्थापन. आपण बघताय हे छोट्या छोट्या शेतीचे हे रस्ते किनाऱ्या लागून जावं तुम्ही चालताय तर असे छोटे छोटी शेती आणि असे छोटे छोटे रस्ते लागत आहेत. तर अशा रस्त्याने आपल्याला चालायचं आहे. आपण हे सकाळचं दृश्य बघताय, मयाच्या काठावरील खूप सुंदर असे दृश्य आहे. आपण बघताय असा हा रस्ता जो मयाच्या पात्रामधून आम्ही चालतोय. खूप खडतर असा हा रस्ता परिक्रमा मार्गामध्ये असेही रस्त्यानं चालावं लागतं. खूप सुंदर असं हे मयाचं पात्र, खूप असे हे दगड आपण बघताय. आणि इथं जवळच खळखळ आवाज येतोय, त्या आवाजापर्यंत आपण पोहोचतोय. तर हे सुंदर असं दृश्य, आत्ताच आपण मयाच्या तीरावर आलोय आणि हे दृश्य बघतोय. पण बघताय खूप कठीण असा हा रस्ता. तर हा मयाच्या किनाऱ्यावरील रस्ता आहे. ह्या रस्त्यानं मागून आलोय. खूप कठीण असे हे रस्ते. नर्मदे हार, हे छोटंसं असं जंगल आहे आणि खूप अशी दाट झाडी. अशा प्रकारे तुम्हाला किनाऱ्यावरून रस्ता शोधत शोधत जावं लागतं आहे. सकाळचा टाईम आहे, पूर्ण याच्यावर वदाड आपण बघताय जे बादाड म्हणतोय. तर हे दवबिंदू जे पाण्याचे ते आपण बघताय. थंडीचा टाईम आहे, खूप थंडी वाजते आणि अशा प्रकारे ही तुम्हाला असं किनाऱ्यावरून रस्ता शोधत शोधत जावं लागतं आहे. सकाळचे 8:15 वाजता आहेत. हे सकाळचं दृश्य आपण बघताय. नर्मदे हार, सुंदर असा हा डोंगर फोडून मया असे आपल्याला वाहताना दिसते. सुंदर असा हे डोंगर, सुंदर असा हा परिसर. नर्मदे हार, नर्मदे हार. तर आपण बघताय हा परिसर. जेव्हा किनाऱ्यानं तुम्ही चालताय तर असे जे डोंगरातून जे पाणी पाझरून येतं आहे, असं खडकातून जे पाणी येतं आहे, तर आपण बघताय खाली अशी फिसरण आहे जे म्हणजे घसरण्याची शक्यता असते. तर काठानं चालताना ही एक काळजी घ्यावी जेणेकरून कुठं पाय घसरू नये, काही प्रॉब्लेम होऊ नये. तर ही काळजी आपण बघताय. पूर्ण असं घसरगुंडीचा हा दगड आहे. सुंदर असं दृश्य मयाच्या काठावरील हे बघताय. समोर अशी चौकोन पहाडी आणि मया अशी वाहती. हे पहाड तोडून आपण बघताय ते समोरून तशी पहाडी आणि मागे आलाय तो हा रस्ता. तर खूप सुंदर असे दृश्य मयाच्या काठावरील आपण बघताय. नर्मदे हार आपण बघताय. हा आश्रम आहे, झेरियामधील हा आश्रम. नर्मदे हार, नर्मदे हार बाबूजी. तर आपण बघताय आम्ही आश्रमात पोहोचलोय. इथं सेवा होते. आता बाबाजी चहा करतायत. तर आपण बघताय हे छोटंसं गाव आहे झरिया आणि हे बाबा इथे आश्रम चालवतात.
नन्न लाल हे झारिया तो हे इथे आश्रम चालवतात. आणि बघितलं तर मैयाचं मंदिर खाली बघितलंय तर मैया वाहते. आणि इथं बजरंगबली हनुमानजी समोर बघताय. चलो बाबाजी नर्मदे हार. असा हा रस्ता आपण बघताय. मैयाच्या किनाऱ्यावरले दृश्य जे उंच उंच असे पहाड आहे, डोंगर आहे. खूप खरतड असा हा रस्ता परिक्रमा मार्गामध्ये मैयाच्या तटावर चालताना असा लागतोय. आपण बघताय हे दृश्य जे मंडाला जिल्ह्यातील दृश्य आहे, जे झरिया गाव मागे गेलं आहे. तर ह्या झरिया गावच्या परिसरातील हे दृश्य आपण बघताय. असं मैया येताना असा दगड फोडून खाली आणते, अशी दगड फोडून वाहते. आपण बघताय हे दृश्य खूप सुंदर असं आहे, खतरनाक दृश्य. खूप कठीण असा हा रस्ता जो आम्ही ह्या असे झेंडे बांधलेले आहे रस्त्याला जाण्यासाठी. हे परिक्रमावासियांना धरून दिसलं पाहिजे म्हणून हे झेंडे असे. आणि असा हा रस्ता, कठीण असा हा रस्ता मैयाच्या साथीने आम्ही चालतोय आणि तिच्या ताकदीनेच आम्ही चालतोय. आपण बघताय हे रस्ते. नर्मदे हर. सीताराम व्हायचीच बारी आहे. आपण बघू शकता अशा रस्त्याने आम्ही चालतोय. कठीण असा हा रस्ता. नर्मदे हर. असा हे रस्ता कसं जाणार आपण बघताय. खाली खोलवरती मैया वाहते. हा डोंगर आणि हा रस्ता खसळून गेला आहे. तर आपण बघताय ह्या रस्त्यानं आता जायचं आहे. नर्मदे हर. आपण बघताय असा हा रस्ता मैयाच्या साथीने असा हा मागून आलेला हा रस्ता आपण बघताय. मागून आलेला हा रस्ता आणि पुढे जाण्यासाठी हा मार्ग. नर्मदे हर. वा, खतरनाक असा रस्ता मैयाच्या किनाऱ्यावर आपल्याला बघायला मिळतोय. तर हा कठीण असा रस्ता मैयाच्या साथीने चढतोय, मैयाच्या संगतीने मी चालतोय. आपण बघताय जे आत्ता मागे गेलं झरिया आणि तो खतरनाक प्रवास करून मी पुढे आलोय. जो जीव घेणा प्रवास होता मैयाच्या साथीने मी सुखरूप बाहेर निघलोय आणि पुढे आलो. तर मैयाचं हे सुंदर असं दृश्य आपण बघताय. मैया अशी खळखळाट इथे वाहते. खूप सुंदर असे निसर्गाचं दृश्य, सुंदर असा नजारा. उंच उंच झाडी आहेत, डोंगर आहे आणि निसर्गरम्य असे स्थान आहे. आपण बघताय झरिया गावापासील हे दृश्य. मैया इथे अशी वाहताना दिसते. बाबाजी नर्मदे हर. कैसा रास्ता था? अरे क्या खतरनाक रास्ता था बाबाजी. वो पीछे वाला बढ़िया था। मैं तहाँ चढ़ गया था ऊपरले पासे नू। मैं भी तो ऊपर मैं तहाँ फड़ फड़ के ना फिर चढ़न लग गया। मैनू ना आवाज मारी भी मरेगा तू। तो थले उतरे कहते बैकग्राउंड हो तो पर करना ये मारी आदिवासी ने आवाज करें। तो फिर बाबा गैल मुड़िया फिर तड़की तो उतरे बाबा के मैंने कि मैं खिंच के थले शरीर नू। और बताएं भैया मैया साथ में थी. पी रहा मैया साथ में थी. दे बाबा। खूप असा खतरनाक रस्त्यावरून बाबाजी येत आहेत. आपण मैयाच्या किनाऱ्यावरती बघताय खूप सुंदर असे पहाड आहे. असे पहाड की ते बघतच राहावं असे वाटतात. आणि खरा जर मैयाचा आनंद घ्यायचा असेल तर फक्त मंडाला जिल्ह्यामध्ये मैया जो आनंद देते, जे मैयाचं रूप दिसतंय, छोटीशी मैया पण खूप वेगळं रूप मैयाचं इथे आहे. आडी तिडी अशी कशी पण वाहते. सर्व दिशांना मैया इथे वाहताना दिसते आणि मोठमोठे टेकड असे चढताना दिसतात. ज्यावेळेस आपण बघतोय की मैया हे टेकड कसं चढून गेले असेल, काय ताकद असेल, तर ती ताकद आपण मंडाला जिल्ह्यामध्ये येऊन बघू शकतो. तर आज मीही मागील काही दिवसापासून मंडाला जिल्ह्यामध्ये चालतोय. नेटवर्क नाही आहे, बऱ्याच ठिकाणी लाईटही नव्हती, पण जो आनंद येतोय किनाऱ्याचा आनंद, तो आनंद खूप सुंदर असा आनंद आहे. आपण हे पहाडी बघू शकता, काय सुंदर अशी पहाडी आहे आणि मैया छोट्याशा रूपात मैया वाहताना दिसते. आनंद येतोय. नर्मदे हर. मैया
इथे अशा छोट्याशा रूपात आपल्याला वाहताना दिसते. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. खूप छान असा हा निसर्गवरती दिसतोय. आपण बघताय हे मयाचं इथलं हे रूप आपण बघताय. आपण बघताय रस्ता सापडत नाही आहे. मयाच्या अशा विशाल अशा पात्रामध्ये मी आहे. मया इथून थोड्या अंतरानं वाहते. आवाज येतोय पण रस्ता भरकटलोय. ही दुसरी मैया आहे का नर्मदा मैया आहे हे कळायला मार्ग नाही आहे. बस फिरतोय अशा जंगलामध्ये मयाच्या साथीने. नर्मदे हर. खूप सुंदर असा हा परिसर. खूप असे हे दगड आपण बघू शकता. नर्मदे हर. असा कठीण असा हा रस्ता जो अशा रस्त्याने किनाऱ्यावरती मी चालतोय मयाच्या संगतीने. आपण बघताय हे मोठमोठे दगड. हा असा रस्ता हे फक्त मयाच्या ताकदीमुळे हे होऊ शकतं. सर्वसामान्य माणूस हे करू शकत नाही आहे. अशा रस्त्यानं चालू शकत नाही आहे. जंगलातून एकटा आणि कोणीही नसताना तुम्ही बघताय असं हे दृश्य. मयाच्या किनाऱ्यावरील हे दृश्य आपण बघताय. खूप असे मोठमोठाले असे दगड मयाने इथं उखळून फेकले आहे. आणि आपण बघताय तर मयाचं इथं रूप छोटंसं रूप आहे. ही एवढे वेगाने मया इथून वाहताना आपल्याला दिसते की हे एवढे दगड मया फोडून आपण बघताय असे फोडून येत काढते. आणि असा हा रस्ता नर्मदे हर. तर असा हा रस्ता आपण बघताय मयाच्या किनाऱ्यावरील हा रस्ता आहे. नर्मदे हर. आपण बघताय सुंदर असं दृश्य. खूप झाडी डोंगर किनारा बघताय. पहाडी बघताय आणि मैया बघताय. आणि मैयाने सकाळपासून एकटा चालतोय. भूक लागली आहे आणि मैयाने दिला हा प्रसादी बघताय जो मी आता हे घेणार आणि प्रसादी खाणार. नर्मदे हर. तर हे रूप सुंदर असे रूप जे आपण बघताय. असे हे सुंदर असे रूप मयाचं छोटं स्वरूप आपण बघताय. आपण बघताय समोर अशी मया वाहते हे. आणि इथं हा घाट आलाय जो पंचगढी घाट. तो सुंदर असा घाट आहे. आपण बघताय हे विशाल असे वृक्ष आणि हा परिसर. आपण बघताय हे पंचगाढा गाव आहे. पंचगाढा मंदिर परिसर आश्रम आहे. छोटासा असा आश्रम आपण बघताय. समोरच मया वाहते आणि भोले बाबाजी इथं विराजमान आहेत. सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. जे डोकर घाटीतील हे दृश्य आहे. मया इथं अशी किनाऱ्यानं वाहते आणि इथं वर बघितलं तर छोटासा आश्रम आहे. डोकर घाटीतील हे मंदिर. खूप सुंदर असं हे दृश्य मयाच्या किनाऱ्यावरील आपण बघताय. तर हे डोकर घाटीतील दृश्य आपण बघताय. मंदिर परिसरामध्ये आलोय. छोटासा आश्रम आहे पण बंद आहे. आपण बघताय राजपाट आश्रम. तर हे सुंदर असे आश्रम होता सध्या बंद आहे. नर्मदे हर. हे बजरंगबली आपण बघताय. तर रस्ता चुकलो होतो खाली गेलोय. आजचा 4था दिवस आहे. दुपारचं भोजन अजून मिळालं नाही. तर असं किनाऱ्यानं चालतोय. नर्मदे हर. आपण बघताय समोर वाहत येते अशी मैया आणि सुंदर असे दृश्य आहे. झाडी जंगल आणि मी आणि माझी मैया माझ्या समोर दिसते. तर सकाळी मैयाने दिलेला हा प्रसाद हे फळ मला दिलं होतं. ते फळ मी आता खाणार आहे. अशा प्रकारे आजचा 4था दिवस जो मंडला जिल्ह्यामध्ये चालतोय तो फक्त संध्याकाळचं भोजन आणि मैयानं आज हे भोजन मला दिलं आहे. मी आता हे दुपारचं भोजन करतोय. नर्मदे हर. हे दृश्य आपण बघताय
खूप सुंदर असे दृश्य आहे. मयाच्या किनाऱ्यावरील आपण हे दृश्य बघू शकता. असं किनाऱ्यानं चालतोय, मयाच्या किनाऱ्याचा मी आनंद घेतोय. असं सुंदर असं दृश्य आपण बघताय. एका झाडावरती जवळजवळ 30-40 आगे मोहोळ होते, उठून गेलेले आहे. आणि हे जे दृश्य आपण मयाच्या काठावर बघताय, इकडं जर बघितलं तर हे असं दृश्य आहे. आणि मैया अशी इथं वाहताना दिसते. खूप उंच उंच हे झाड आपण बघताय. खूप सुंदर असे हे दृश्य आहे. किनाऱ्यावरले दृश्य बघताय आपण. आपण आता कुटराई गावाच्या परिसरामध्ये आहोत. आपण बघताय खूप सुंदर असा परिसर आहे. वरती बाबाजींचं मंदिर आहे, दर्शन करून येऊ आपण. तर अशा प्रकारे हा रस्ता नर्मदे हर. तर आपण बघताय इथं ही दुसरी गुफा आहे. ही बोंगई बाबांची तपभूमी आहे. खूप पुरातन असे संत होते. दगड बघताय आपण. आणि वर सुद्धा एक गुफा आहे, पण वरची गुफा आता आपण बघणार नाही आहे. तर ही तपभूमी आहे. ह्या तपभूमीमध्ये असे खूप साधू संत होऊन गेले. खूप देवी देवतांनी तर तप केलं आहे. तर आपण आज ह्या परिसरातून चालतोय. तर हे कोटराई गावाच्या परिसरामध्ये आपण बघताय. तर असं चालतोय. आता पुढे आपण बघताय ही एक दुसरी मैया इथून वाहते आणि इथून ही नर्मदा मैया इथून वाहते. तर हे कुटरी या गावातील हे दृश्य आहे. तर आपण बघताय हा आश्रम आहे इथं कटुराई येथील. तर इथे सुद्धा विश्राम आणि व्यवस्था होते. तरी बघताय ग्रामपंचायत कुटरई जनपंचायत मेहिंदवानी. तर हे हा आश्रम आहे. बघितलंय ती मागे मैया वाहते आणि मैयाचा जो संगम आहे, जो सलगी नदी होती, तर तिथं जो घाट होता हा खूप सुंदर. ये गांव कौन सा है बाबा जी? कुटराई। कुटराई। और ये रोड छोड़ना ही नहीं है, हाँ हाँ। तो गांव कौन सा आएगा आगे? फुलवाही। फुलवाही। उसके आगे सारंगपुर। सारंगपुर। इसके बाद आगे कनेरी। कनेरी। जी। तो कनेरी कितना दूर है यहाँ से? है महाराज फुलवाही से 10 रुपये किराया लगता है। 10 लगता है, समझो 7-8 किलोमीटर है। जी। हम्म। आप आराम पहुंच जाएंगे वहाँ। ठीक है गावा जी, निकलता ये रोड पे. बस ये रूट। हा रस्ता आलाय फुलवावरून, हा रस्ता आलाय. हे सारंगपूर बघताय आपण, 4 किलोमीटर राहत आहे. तर हा पुढील घाट चढतोय. मागं बघताय फुलवाही जी 1 किलोमीटर मागे गेली आहे. असा जंगलातील रस्ता, पहाडाचा रस्ता चालतोय मयाच्या साथीने. एकटा नर्मदे हर असा पहाड चढतोय. हा चालणारा पुढचा रस्ता. खूप उंच असा डोंगर आहे आपण बघताय. खूप उंच अशी पहाडी, खूप धाप लागतीये. आपण बघताय संध्याकाळचा हा विश्राम. असा हा ग्रामपंचायतचं हे काम, जे गाव आहे कछारी, तहसील येतं मेहिंदवानी, जिल्हा येतं दिंडोरी. तर आता माझा हा विश्राम ह्या गावामध्ये असा असेल. नर्मदे हर.